सर्वप्रथम मी क्रीडाई प्रॉपर्टी एक्सपो 2024ला माझ्या वतीनं उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी पहिल्यांदा शुभेच्छा देतो। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लातूर क्रीडाई 2010 साली याची स्थापना झाली आणि याचे मेंबर 97 मेंबर त्या ठिकाणी आहेत आणि या 97 मेंबरनी आपल्या शहरामध्ये असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये तर चांगल्या पद्धतीने काम केलंच, पण त्यांनी वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा अनेक चांगल्या पद्धतीने काम आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। आणि म्हणूनच मी लातूर क्रीडाईचं मनापासून, अंतःकरणापासून, हृदयापासून तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। जगदीश कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की निमंत्रण देताना आम्ही पहिल्यांदा कुणाकुणाकडे गेलो, काय काय प्रतिक्रिया त्यांनी दिली, सगळी माहिती आपल्यासमोर त्या ठिकाणी सांगितली। आणि मला सुद्धा निमंत्रण नंदकर साहेब रस्त्यावरती, मी उदगीरला जात असताना म्हणलं कुठून आलात, ते म्हणले अमित भैया कुठून आलोय। आणि मग एका चौकामध्ये थांबले आणि सगळी टीम म्हणजे आम्ही उदगीरला येतोय। मी म्हणलं नका येऊ, मी उदगीरलाच निघालोय। मी कुठे आहात, म्हणलं इथं इथं आहे, इथं थांबा। रस्त्यावरती काळगे साहेब मी थांबलो आणि या सगळ्या म्हणजे विजन असणारी या सगळ्या टीमशी मी अर्धा तास रस्त्यावर उभारूनच त्यांचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारून आज या ठिकाणी मला कार्यक्रमाला या ठिकाणी मला येता आलं आणि अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम या टीमने त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी करून दिलेला आहे। आज मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या 2 वर्षापूर्वी क्रीडाई एक्सपोचं फक्त 7 स्टॉल होते आणि आज मी बघत होतो जवळपास 100 ते 150 स्टॉल्स या ठिकाणी भरवण्यात या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे यांचं खूप मोठं श्रेय त्या ठिकाणी आहे। आज 60 पेक्षा जास्त बिल्डर्सनी यात सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे। 16 ते 29 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन या ठिकाणी भरणार आहे आणि म्हणून सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेने याच्यामध्ये भाग घेऊन हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे। एकाच छताखाली नवीन वास्तूचे माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आज इथे प्लॉटपासून ते फ्लॅट, बंगलो तसेच उच्चतम दर्जाचे साहित्यसुद्धा प्रदर्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्याशिवाय या एक्सपोमध्ये अर्थसहाय्य करण्याकरता राष्ट्रीयकृत बँका, इतर बँकांनी सुद्धा किंवा ग्राहकांसाठी कर्ज उपयोग करून देत आहेत असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं। लातूरात भरत असलेल्या या क्रीडाईचा दुसरा एक्सपो असून अल्प दरातील गरिबापासून ते श्रीमंत लोकांसाठी या ठिकाणी अनेक वस्तू या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। म्हणून हे एक्सपो मराठवाड्यातील नसून संपूर्ण महाराष्ट्रातील एक्सपोच्या धर्तीवर या ठिकाणी बनवलेलं आहे असं सुद्धा प्राजक्ताताईंनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। मित्रांनो, मी जरी उदगीरचा आमदार असलो तरी मी लातूर जिल्ह्यातला आहे, लातूरचा आहे आणि म्हणून मला या सर्व टीमचा गर्व आहे। त्यांनी अनेक चांगल्या पद्धतीचं काम ह्या क्रीडाईने आपल्या लातूरमध्ये त्यांनी करून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्यांनी फक्त या बांधकाम क्षेत्रात मर्यादित न राहता गोरगरीब जे कामगार असतात त्या कामगारांची सुद्धा काळजी तुम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। कारण ज्यावेळेस मी मंत्री होतो त्यावेळेस मी अनेक कामगार आयुक्तांची मी बैठका घेत होतो आणि त्यांनी सांगत होते की आम्हाला, ते कामगार सांगत होते की आम्हाला क्रीडाईने मदत केली। काय मदत केली की जन्मल्यापासून त्यांच्या कुटुंबाची मृत्यूपर्यंत सगळी जर काळजी कुणी घेत असेल तर कामगार विभाग तर घेतोच, पण क्रीडाईने सुद्धा घेतली ही सुद्धा मला आवर्जून त्या ठिकाणी आम्हाला सांगत होते। म्हणजे एवढं चांगलं काम त्यांच्या हातून त्या ठिकाणी आज घडलेलं आहे। आज त्यांच्या शाखा महाराष्ट्रामध्ये 67 त्या ठिकाणच्या शाखा आहेत आणि त्यांनी अनेक वेगवेगळे पद्धतीचं ग्रीन बिल्डिंग असेल असे वेगवेगळ्या पद्धतीचं काम आपण त्या ठिकाणी करतायत। आणि म्हणजे खरंच म्हणजे बिल्डर म्हणजे फक्त पैसे कमवण्याकरता नाही, तर एक बिल्डर म्हणजे आपल्या शहराचं वैभव असतं आणि हे वैभव टिकवण्याचं काम आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं त्या ठिकाणचं असतं आणि आम्ही भविष्यात सुद्धा आम्ही तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याची भूमिका
आमची त्या ठिकाणची असणार आहे. मला वाटतंय धर्मवीर भारती साहेब, आपण फोनवर बोलताय, आपण अमित भैयांचा किस्सा सांगितला मला, की अमित भैयांनी सांगितलं की अर्धा तास दिले, खूप चांगल्या गप्पा आम्हाला त्यांच्याशी मारता आल्या. त्यांनी सांगितलं की तुम्हाला बिल्डरला कुठलीही अडचण असेल तर अर्ध्या रात्री आम्हाला सांगा, असं सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. आपल्या जिल्ह्यातलं खरंच वातावरण अतिशय चांगलं आहे. तुम्ही निलंग्यात जावा, तुम्ही उदगीरमध्ये त्या ठिकाणी येऊन बघा. मला आता 5 वर्ष उदगीरमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून, आता पुढचे 5 वर्षसुद्धा रेकॉर्ड ब्रेक मतदान करून जनतेने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी केलेला आहे. आम्ही तुम्हा सर्वांना आमची सहकार्याचीच भूमिका त्या ठिकाणची असणार आहे. तुम्ही जे जे काय नवीन करचाल त्याला आमची सगळ्यांची सहकार्याची भूमिका त्या ठिकाणची असणार आहे. आणि म्हणून कुठंच तुम्हाला कसलीच अडचण इतर जिल्ह्यासारखं तुम्हाला त्या ठिकाणी लागणार नाही, ह्याची सुद्धा मी हमी या ठिकाणी तुम्हाला देतो. आज आवर्जून आपल्या प्राजक्ता माळी मॅडमनी विमानतळाचा उल्लेख केला. खरं तर स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असताना लातूरमध्ये रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्रातील एकमेव विमानतळ जर असेल तर ते रोजगार हमी योजनेतून झालेलं हे लातूरचं विमानतळ त्या ठिकाणी आहे. खरं तर ते आपल्या लोकप्रतिनिधींची आणि इथल्या सगळ्या उद्योगपतींची आपली जबाबदारी आहे की ते विमानतळ चालू झाली पाहिजे. खासदार साहेब, विशेषतः तुम्ही आणि मी, संभाजी भैया असतील, अमित भैया असतील, आता रेल्वे मंत्री आपल्या पुण्याचे आहेत आणि पैलवान आहेत. मी क्रीडा मंत्री असताना अनेक वेळेस त्यांच्याशी माझे स्नेहाचे संबंध त्या ठिकाणी आलेले आहेत. मुरलीधरजी मोहोळजी, आणि खूप चांगला मोकळा मनाचा माणूस त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण चौघजणही आपण दिल्लीला त्या ठिकाणी आपण जाऊया आणि त्यांना विनंती त्या ठिकाणी करून कसल्याही परिस्थितीमध्ये आपलं लातूरचं विमानतळ चालू झालं पाहिजे, हे आपण त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. कारण तुम्हाला जर लातूरचं विमानतळ चालू झालं तर इथला उद्योग आणखीन त्याची प्रगती खूप मोठी त्या ठिकाणी होणार आहे. मी अनेक नंदनकर साहेब, ज्या खात्याचा मी मंत्री होतो, पोर्ट खात्याचा, जगाशी त्या पोर्ट खात्याचा संबंध त्या ठिकाणी येत होता. जगामध्ये आयात निर्यात करण्याचं काम त्या पोर्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत होतं. आणि म्हणून अनेक उद्योगपती माझ्याशी चर्चा करत असताना आम्हाला उदगीरमध्ये एखादा उद्योग टाकायचा, आम्हाला लातूरमध्ये त्या ठिकाणी आम्हाला उद्योग टाकायचा आहे, पण त्याच्यासाठी हे फॅसिलिटी आम्हाला लागते. विमानतळ लागतं, रेल्वे लागती, पिण्याचं पाणी लागतं आणि त्याला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी त्याला करून दिलं पाहिजे. हे भूमिका आमची त्या ठिकाणची असली पाहिजे. आणि म्हणून भविष्यामध्ये रेल्वेचा प्रश्न सुद्धा आपल्याला सोडावा त्या ठिकाणी लागणार आहे. आज रेल्वे फक्त लातूर ते मुंबई आहे. आपल्याला भविष्यामध्ये संभाजी भैया साहेब, वंदे भारत ट्रेन मला तर उदगीरमध्ये चालू करण्याकरता मी प्रयत्न करतोयच, पण आपला वंदे भारत ट्रेन सुद्धा आपल्याला चालू त्या ठिकाणी आपल्याला करावे लागणार आहे. जसं सोलापूरहून मुंबईला ट्रेन जाती तसं लातूरमधून सुद्धा ती ट्रेन किंवा उदगीरमधून सुद्धा ट्रेन, ते वंदे भारत ट्रेन त्या ठिकाणी चालू करण्याकरता आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करूया, हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि या कार्यक्रमाला मला आवर्जून आपण निमंत्रण दिलात, माझा या ठिकाणी सन्मान केला, त्याबद्दल मी मनापासून तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि लातूर क्रीडाईतला जे जे काही सहकार्य लागेल, जिथं कुठं अडचणी येतील, मग राज्यामध्ये असू द्या किंवा केंद्रामध्ये सुद्धा असू द्या. आता केंद्रामध्ये आवर्जून आमचे SBIचे चेअरमॅन अमरसिंगजींनी काही गोष्टी सांगितल्या. आपल्या देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक स्वप्न पाहिले, विकसित भारत. 2047ला कसल्याही परिस्थितीमध्ये आपला भारत देश हा विकसित होणार आहे. $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था आपल्याला जगामध्ये आपल्या भारताची आपल्या त्या ठिकाणी करायची आहे. आणि त्याच्याकरता सुद्धा तुमच्या क्रीडाईचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही करचाल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. जसं भारत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होणार आहे, तसं महाराष्ट्र सुद्धा $1 ट्रिलियन व्यवस्था सुद्धा आम्ही, महाराष्ट्र हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हाही आवर्जून या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा माझ्या मनापासून लातूर क्रीडाईला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद,